Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 7 subject general science and name of lesson is the living world adaptation and classification. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, हा या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं अडॅप्टेशन, त्याचबरोबर अडॅप्टेशन इन अ प्लांट, अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स आपण पाहिलं. आज आपण चर्चा करणार आहोत अडॅप्टेशन इन अ डेझर्ट प्लांट. ज्या वनस्पती डेझर्टमध्ये म्हणजे ज्या वनस्पती वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या वनस्पतींच्या अडॅप्टेशन संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा प्रयोग बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे टेक 2 पुटेड प्लांट्स, 2 पुटेड प्लांट्स घ्यायचे आहेत म्हणजे कुंड्यांमध्ये लावलेली झाडं घ्यायची आहेत. त्यापैकी एक असेल कॅक्टस आणि दुसरा असेल लिफी प्लांट, ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये लिव्ज आहेत, लिप्स आहेत, पानं आहेत, आणि एक आहे कॅक्टस. ह्या 2 वनस्पती आपण घ्यायच्या आहेत. टाय अ प्लास्टिक बॅग लूजली अराउंड द लिव्ज ऑफ दीज प्लांट्स. हे जे प्लांट आहे त्या प्लांटच्या लिव्जवर आपल्याला लूजली एक प्लास्टिक बॅग टाय करायची आहे, बांधायची आहे. अँड कीप देम इन अ सनलाईट फ्रॉम अर्ली मॉर्निंग. हे जे झाड आहे त्यानंतरनं सकाळच्या वेळेला ते सनलाईटमध्ये ठेवायचं आहे. इन द आफ्टरनून ब्रिंग दिस पुट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. दुपारच्या वेळेस काय करायचं आहे, ती वनस्पती क्लासरूममध्ये आणायची आहे आणि काही ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत. मग काय ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला, तर बघा या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. जे 2 वनस्पती आपण घेतल्या होत्या त्या 2 वनस्पतींच्या पानावर आपण प्लॅस्टिकची बॅग कवर केली होती. मग काय होतं त्या ठिकाणी, काही प्रमाणामध्ये बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनामुळे काही प्रमाणामध्ये पाणी त्या प्लॅस्टिक बॅगच्या आतमध्ये जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. जे लिफी प्लांट आहे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाष्पीभवन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे त्या बॅग खाली पाणी जास्त मिळेल. तर कॅक्टस प्लांट विच आर फाउंड इन अ डेझर्ट रिजन इट कॅन नॉट इव्हॅपरेट वॉटर इन अ लार्ज अमाऊंट. हा जो कॅक्टस प्लांट आहे जो आपल्याला डेझर्टमध्ये पाहतो, याच्या शरीर रचनेवरून त्यांच्यामध्ये इव्हॅपरेशनची प्रक्रिया कमी प्रमाणामध्ये होते, म्हणून त्या बॅगमध्ये आपल्याला पाणी कमी साचलेलं पाहायला मिळेल. तेच बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस ऑर देअर लिव्ज आर लाईक स्मॉल नीडल्स ऑर हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न. डेझर्टमध्ये ज्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात एक तर त्या लीफलेस असतील, त्यांना पानं नसतील, आणि जर पानं असतील तर ते कशा असतील, निडल लाईक. त्यांचे पानं कसे असतील, सुईसारखे किंवा त्याच्यावर काय असतील, काटे असतील. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. ही जी रचनाच अशी आहे, पानांची रचनाच अशी आहे की त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये पाण्याचं इव्हॅपरेशन त्या ठिकाणी होतं. द स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड अँड देअरफॉर फ्लेशी. या वनस्पतीचं जे खोड आहे ते काय करतं, अन्न आणि पाणी साठवून ठेवतं, म्हणून ते कसं आहे, फ्लेशी आहे. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द absence ऑफ लिव्ज. हे जे स्टेम आहे, हे जे खोड आहे ते कसं आहे, ग्रीन इन कलर. त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे
आणि त्या क्लोरोफिलमुळे तो काय करतो, जे प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस जनरली वनस्पतीच्या पानांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर ह्या डेझर्ट प्लांटमध्ये हेच प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस आपल्याला डेझर्ट प्लांटमध्ये त्याच्या स्टेममध्ये सुद्धा पाहायला मिळते. मग फोटोसिंथेसिस म्हणजे काय, तर फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस. ही फोटोसिंथेसिस काय आहे, एक प्रक्रिया आहे, त्याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतो. फोटोसिंथेसिस बाय द sunlight and carbon dioxide present in the atmosphere. Using that material, plants prepare their own food. वनस्पतीचं अन्न निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. आपल्याला माहिती आहे डेझर्टमध्ये पाण्याची पातळी ही खूप खोल असते आणि त्या पाण्याच्या शोधामध्ये या वनस्पतीच्या रूट काय असतात, जमिनीमध्ये खोलवर रुजलेल्या असतात, तर काही स्प्रेड झालेल्या असतात, इतरत्र पसरलेल्या असतात इन सर्च ऑफ वॉटर. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट. 2. ज्या प्रकारे आपल्याला ॲक्वॅटिक प्लांटमध्ये वॅक्सी सबस्टन्सचा लेअर पानांवर पाहायला मिळत होता, तसा मेणाचा थर, वॅक्सचा थर या वनस्पतीच्या स्टेममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इट अरेस्ट द अमाऊंट ऑफ इव्हॅपोरेशन बाय द सनलाईट इन दिस प्लांट. हे या डेझर्ट प्लांटचं अडॅप्टेशन आपल्याला म्हणता येईल. पानांची रचना, thorn like leaves, absence of leaves, needles on the leaves, waxy layer on the stem, flexible or fleshy stem, roots grows deep in the soil in search of water. ह्या ज्या काही विशिष्ट संरचना आपल्याला या वनस्पतीमध्ये पाहायला मिळतात त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन फाउंड इन द प्लांट इन द डेझर्ट रिजन. आपण पुढे पाहतोय अडॅप्टेशन इन प्लांट इन स्नोवी रिजन. अशा वनस्पती ज्या बर्फाळ प्रदेशामध्ये पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारचं अडॅप्टेशन असेल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस यूजफुल टू प्लांट इन अ स्नोई रिजन. स्नोई रिजनमध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये ज्या काही वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या ज्या ब्रँचेस कशा असतात, स्लोपिंग असतात, उतरत्या असतात. त्याचा उपयोग त्या वनस्पतींना कसा होतो, तर प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कोनिफरस लाईक डिओडर अँड पाईन. बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे वनस्पती पाहायला मिळतात, कोनिफरस जसे की देवदर आणि पाईन. दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप. ह्या वनस्पतींचा, ह्या झाडांचा आकार कसा असतो, कोनिफरस, कोनिकल आकार त्याचा असतो. कशासाठी असतो हा आकार, तर ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस. हा जे त्यांच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या कशा आहेत, स्लोपिंग आहेत, खालच्या बाजूला आहेत, त्याच्यामुळं त्याचा आकार तसा आपल्याला पाहायला मिळतो. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन their conical shape prevent the snow from accumulating on the tree and thick bark helps the tree to withstand in the cold. बघा, कोनिफरस शेप जो त्यांच्या ब्रँचेसचा आहे तो काय करतो, बर्फ त्या वनस्पतीवर, त्या झाडांवर ॲक्युमुलेट होऊ देत नाही, म्हणजे ते त्या ठिकाणी बर्फ साचत नाही. तर जे बार्क आहे, जी साल आहे ती कशी आहे, थिक आहे, आणि ती थिक साल त्या एक्स्ट्रीम कोल्ड रिजनमध्ये त्या झाडाला स्टँड होण्यासाठी मदत होते. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, बघा इथं स्नोई रिजनमध्ये ज्या वनस्पती
आपल्याला पाहायला मिळतात त्या कशा असतात, कोनिफरस. त्यांच्या ब्रँचेस कशा असतात, स्लोपिंग. आणि त्यांची जी बार्क आहे, त्यांची जी साल आहे ती कशी असते, थिक असते. दीज आर सम अडॅप्टेशन्स विच आर फाउंड इन द प्लांट इन स्नोवी रिजन. पुढं पाहतोय आपण अडॅप्टेशन इन प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन. जंगल प्रदेशामध्ये ज्या काही वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये कुठलं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळतं, तर अ व्हरायटी ऑफ प्लांट्स आर फाउंड इन अ फॉरेस्ट रिजन. जंगल प्रदेशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. ट्रीज वृक्ष, श्रब झुडूप आणि हर्ब्स रोपटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. A variety of plants, trees, shrubs and herbs are found in a forest and these plants compete amongst themselves for sunlight. हे जे ट्रीज आहेत, ह्या जे श्रब्स आहेत, हे जे हर्ब्स आहेत, त्या काय करतात, एकमेकाला कम्पीट करतात, एकमेकाशी स्पर्धा करतात. कशासाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू द गेट सनलाइट and climbers and vents grow to the great height with the support of trees. हे जे वनस्पती आहेत, हे जे वृक्ष आहेत, सूर्यप्रकाश घेण्यासाठी उंच उंच त्यांची वाढ होते. त्याचबरोबर हे जे या ठिकाणी क्लाइंबर्स आहेत, क्लाइंबर्स वेली आपण त्याला म्हणतो, त्या वेली काय करतात, ह्या उंच झाडांचा सपोर्ट घेऊन ते सुद्धा सनलाईट मिळवण्यासाठी उंच उंच वाढत असतात. स्प्रिंग लाईक टेंटॅकल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. बघा, क्लाइंबर प्लांट जे आहेत त्या क्लाइंबर प्लांटच्या बाजूला आपल्याला स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर, स्प्रिंग लाईक टेंटॅकल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या स्प्रिंग लाईक टेंटॅकलचा उपयोग ते कशासाठी करतात, तर त्या मोठ्या झाडाचा सपोर्ट घेऊन स्वतःची वाढ करण्यासाठी त्याचा ते उपयोग करतात. धिस इज वन टाईप ऑफ अडॅप्टेशन फाउंड इन प्लांट. ह्याला आपण जे टेंटॅकल्स आहेत त्या क्लाइंबर प्लांटमध्ये हे एक प्रकारचं अडॅप्टेशन वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट, अडॅप्टेशन इन अ ग्रासलँड प्लांट. तर ग्रासलँडमध्ये, गवताळ प्रदेशामध्ये जे काही वनस्पती पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळेल, तर डायव्हर्स टाईप ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुशेस आणि ग्रासेस पाहायला मिळतात. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. याविषयी आपल्याला माहिती आहे. फायब्रस रूट जे आहे, तंतुमय मुळा ज्या आहेत ह्या ग्रासच्या, याच्यामुळे जमिनीची धूप थांबवली जाते, सॉईल इरोजन अरेस्ट केलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. विषुववृत्तावर जे फॉरेस्ट आपल्याला पाहायला मिळतं ते कसं असतं, डेन्स असतं, दाट असतं. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. म्हणजे या क्षेत्रामध्ये जे गवत असतं ते कसं असतं, दाट असतं आणि उंचीला लांब असतं. बघा, ज्या ठिकाणी ज्या गवतामध्ये हत्ती लपू शकतो इतका उंच ग्रास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे ग्रासलँड इक्वेटोरियल रिजनमध्ये गवत डेन्स असतं आणि उंच असतं. या ठिकाणी जे मोठे ॲनिमल्स आहेत लाईक टायगर, एलिफंट, डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन, थंड प्रदेशामध्ये जे गवत असतं ते कसं असतं, शॉर्ट असतं, उंचीला कमी असतं. अँड ॲनिमल लाईक रॅबिट्स आर फाउंड इन सच ग्रासेस. अशा छोट्या उंचीच्या गवतांमध्ये आपल्याला छोटे ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. व्हास्ट मिडॉज आर फाउंड इन अ हिली रिजन ॲज वेल ॲज प्लेन. म्हणजे प्लेन्स आणि हिली रिजन. हिली रिजन काय म्हणायचं आपण, पर्वतीय क्षेत्रामध्ये आणि पठारावस्थेमध्ये किंवा आपण
प्लेन्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गवत पाहायला मिळतं. या ठिकाणी ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे बघा. ऑब्झर्व and note down the adaptation in the part of plants like potato, groundnut, yam, water hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, beetroot, grapes and other plants in your surrounding. आपल्या सभोवताली जे काही पोटॅटो, बटाटा, ग्राउंडनट्स, भुईमूग, याम, वॉटर हायसिन्स, ॲलॉय, कोरपड, अकायका, बाबळ, कॅरोट, गाजर, ओनियन, कांदा, बीट, बीटरूट, ग्रेप वाईन, द्राक्षाची झाडं, ह्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती ऑब्झर्व करायच्या आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही बदल तुम्हाला लक्षात येतात त्याविषयीची नोट डाऊन या ठिकाणी करायची आहे. नेक्स्ट आपण पाहतोय अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन अ प्लांट. इजेशन म्हणून आपण त्याला अन्नग्रहण. अन्नग्रहणासाठी प्लांट्समध्ये कुठले कुठले अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला मिळतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जनरली प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक. बेसिकली आपण काय म्हणतो, प्लांट्स आर ॲटोट्रॉपिक. बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल प्लांट्स प्रिपेअर देअर फूड ओन. वनस्पतीमध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिलमुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग या ठिकाणी इजेशनची काय आवश्यकता असेल, ह्या घटकाची अभ्यास करण्याची आपल्याला गरज काय असेल तर सम प्लांट्स आर देअर दे डू नॉट हॅव क्लोरोफिल. सगळ्याच वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आपल्याला पाहायला मिळत नाही. काही अशा वनस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल आढळत नाही अँड बिकॉज ऑफ दॅट दे कॅन नॉट परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. क्लोरोफिलच्या अब्सेन्समुळे ते फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत. म्हणून त्यांना स्वतःमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करावं लागतं टू गेटिंग द फूड इनसाइड. मग त्यासाठी काय बघा, मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक्स. आता म्हटल्याप्रमाणे मोस्ट ऑफ द प्लांट्स आर कशा असतात, अँकर्ड इन द ग्रास. ते एका ठिकाणी स्थिर असतात आणि ते ॲटोट्रॉपिक असतात. हवेवर प्लांट्स लाईक देवडर, त्याला आपण अमरवेल म्हणतो, कस्क्युटा आर पॅरासायटिक. अमरवेलसारख्या वनस्पती कशा असतात, पॅरासायटिक असतात. म्हणजे अन्न मिळवण्यासाठी ते दुसऱ्यावर अवलंबून असतात. पॅरासायटिक ॲनिमल किंवा पॅरासायटिक प्लांट्स, द प्लांट्स ऑर ॲनिमल विच आर डिपेंड ऑन अदर फॉर फूड आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक. ज्या वनस्पती किंवा जे प्राणी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना आपण पॅरासायटिक म्हणतो. अँड द प्लांट बॉडी ऑफ डोडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. हे देवदर नावाचा जो प्लांट आहे त्या प्लांटवर येलो वायर लाईक स्टेम, त्या ठिकाणी येलो रंगाची वायर लाईक स्टेम आपल्याला पाहायला मिळते. अँड इट इज लिफलेस. हा जो खोड आहे तो कसा असतो, लिफलेस असतो. अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. लिफलेस असतो, येलो कलरचा असतो आणि तो फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करू शकत नाही. हवेवर इट हॅज होस्टोरियल म्हणजे सकिंग म्हणजे शोषक. हा काय आहे, शोषून घेणार आहे. रूट्स फॉर ॲब्सॉर्बिंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. तो होस्ट प्लांट म्हणजे ज्याच्यावर तो आहे, एखादा आंब्याचं झाड असेल किंवा आपण पाहिलं असेल एखादं वडाचं झाड असेल, त्या वडाच्या झाडावर हा जर कस्कुटा किंवा डिओडरसारखे प्लांट्स जर त्यावर ग्रो झाले तर त्या जे प्लांट आहेत ते काय करतात, त्या वडाच्या झाडापासून किंवा आंब्याच्या झाडापासून अन्न ग्रहण करतात आणि स्वतःची वाढ करतात. बाय सकिंग द न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट दे कंप्लीट देअर लाईफस्पॅन. दीज रूट्स penetrate up to the conducting vessels of the host plant to absorb water and food. ह्या वनस्पतीच्या ज्या येलो कलर स्टेम्स आहेत किंवा जे रूट आहेत त्या होस्ट प्लांटच्या कुठंपर्यंत जातात, कंडक्टिंग वेसल्सपर्यंत जातात आणि तिथून अन्न ग्रहण करतात. त्याचप्रमाणे
फंगाई डू नॉट हॅव क्लोरोफिल. जे फंगी आहे, जी बुरशी आहे, त्यामध्ये क्लोरोफिल नसतं आणि म्हणून दे कॅन नॉट परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स. मग हे काय करतात, भाकरी, ब्रेड, चपाती अशा स्टार्ची सबस्टन्सेसपासून ते काय करतात, त्यांना आवश्यक ते अन्न ते मिळवतात. जशा प्रकारे आपल्याला वाढीसाठी वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज असते, तसंच त्या वनस्पतींना सुद्धा डिफरंट काइंड्स ऑफ न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजनची, फॉस्फरस आणि पोटॅशियमची आवश्यकता असते. अँड द प्लांट दॅट ग्रो इन द सॉईल विच इज डिफिशियंट इन द नायट्रोजन. ज्या वनस्पती जमिनीमध्ये रुजतात त्यांच्यामध्ये नायट्रोजनची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. लाईक ड्रोसेरा, सँडेव, व्हीनस फ्लायट्रॅप, पिक्चर प्लांट्स. हे जे प्लांट्स आहेत त्या जमिनीतून त्यांना नायट्रोजनची सप्लाय योग्य रीतीने होत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये त्याची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. मग हे काय करतात, ही जी कमतरता आहे ती फुलफिल करण्यासाठी काय करतात, ते इन्सेक्ट कंज्यूम करतात. द डिफिशियन्सी ऑफ नायट्रोजन टू फुलफिल दॅट दीज प्लांट्स कॅचेस द इन्सेक्ट्स अँड फुलफिल द नीड ऑफ नायट्रोजन. बघा काय म्हटलं इथं बघा, प्लांट्स दॅट ग्रो इन द सॉईल विच इज deficient in the nitrogen like Drosera, Venus flytrap, picture plants etc. fulfill their need for nitrogen by consuming insects. And adaptations are seen in these plants which serve to attract insect and hold them captive. म्हणजे अशा वनस्पतीमध्ये मग हा पिक्चर प्लांट सारखे वनस्पती आहेत आणि हे काय करतात, इन्सेक्ट खातात. मग यांची जी रचना आहे इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्याची आणि ट्रॅप करण्याची, दिस इज वन टाईप ऑफ अडॅप्टेशन फाउंड इन अ प्लांट. ओके फ्रेंड्स, वी मे स्टॉप हिअर.